Hi everyone, I am Prachi Prasad and this is my YouTube channel. So please subscribe to my YouTube channel. So आज माझा असा विचार आहे की मी आजपासून एक नवीन सेगमेंट सुरू करीन विच इज रिअल टाईम लिटल टायनी स्टोरीज ऑफ माय लाईफ. सो स्टोरी टाईम व्हिडिओ काइंड ऑफ अ थिंग. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी किंवा मी आजूबाजूला पाहिलेल्या गोष्टी किंवा मी कोणाकडून काहीतरी शिकले असेल किंवा मला कोणीतरी काहीतरी शिकवलं असेल किंवा आनंद झाला असेल, रडले असेल, दुःख झालं असेल, एनिथिंग दॅट हॅपन्स इन लाईफ. सो आज मी असा विचार केला आहे की मी माझं स्किन केअर करता करता तुम्हाला ही एक छोटीशी गोष्ट घडलेली माझ्या आयुष्यात ती सांगेन. अमेझिंग. असं काही मुद्दा नाही आहे सांगण्यासारखा, बट आय जस्ट फेल्ट आय शुड शेअर इट विथ यू. कारण माझ्याच वयाच्या किंवा माझ्यापेक्षा लहान असलेल्या किंवा माझ्यापेक्षा मोठ्या असलेली व्यक्ती जर त्यांच्या पण आयुष्यात असं काहीतरी घडलं तर त्यांनाही कळेल की व्हॉट यू फील और व्हॉट दी ऑपोजिट पर्सन फील्स किंवा हे केल्यानंतर कसं वाटतं समोरच्याला सुद्धा किंवा तुम्ही का असं करता. याची जर उत्तरं असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की व्हॉट इज द राईट वे ऑफ डीलिंग विथ थिंग्स. सो या लेट्स स्टार्ट पॅरलली विथ माय स्किन केअर ऑल्सो. ओ गॉड. सो मी कुठले प्रोडक्ट्स वापरते आहे, काय करते आहे, हे सगळं मी तुमच्याबरोबर प्रॉपर स्किन केअर व्हिडिओमध्ये शेअर करेन. दिस व्हिडिओ इज ओनली अ स्मॉल स्निपेट ऑफ अ स्टोरी टाईम व्हिडिओ. सो अ स्टोरी दॅट आय वॉन्ट टू शेअर विथ यू ऑल इज की मी असा विचार केला की मी माझं यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा सुरू करेन. म्हणजे सुरूच होतं ते. मी छोटे छोटे स्टोरीज टाकायचे किंवा रील्स टाकायचे किंवा इंस्टाग्रामवर जे अपलोड करतील तेच अपलोड करायचे. बट नाव आय थॉट की आय डू अ प्रॉपर ब्लॉग थिंग की मी फोटोशूटला असताना किंवा मी शूटिंग सेटवर असताना किंवा मी माझं ज्वेलरी कलेक्शन कुठली सिरियल करत असेल तर शूटिंग सेटवरच्या गोष्टी शेअर करेन. सो म्हणून मी असा विचार केला की मी पुन्हा एकदा माझं यूट्यूब चॅनल सुरू करेन फॉर बिगर ब्लॉग्स or for something that happens in my life every day and I'll just share it with you. So that's how I started. आणि मी एक दोन व्हिडिओज टाकले होते आणि त्याच्यानंतर मी एक क्विक होम वर्कआउटवाला व्हिडिओ टाकला. कॉपीराईट फ्री म्युझिक आणि सगळं टाकलं. त्यावर कॉपीराईट क्लेम आला आणि ओ आय फॉरगॉट कॉपीराईट क्लेम आला. सो आय थॉट की आय जस्ट डिलीट द व्हिडिओ आणि मी रिअपलोड करतो. तो व्हिडिओ परत अपलोड केला अँड आधीचे सगळे दोनदा केलं होतं ते सगळे व्ह्यूज डिलीट झाले. डिलीट नहीं थे, सगळे व्यूज गए, मतलब जिन्होंने भी देखा था. सो हे सगळं होत असताना कुठे होतो आपण. हां, मी माझ्या आईबरोबर हे व्हिडिओज बघत होते. सो मी अनेक मैत्रिणींचे व्हिडिओज पाहत होते जे डेली ब्लॉग्स करतात, सिरियल ब्लॉग्स करतात किंवा स्किन केअर रुटीन, व्हॉट्स इन माय बॅग, हे सगळे रुटीन्स किंवा हे सगळे व्हिडिओज करतात. आणि आय वॉज वॉचिंग इट व्हेरी एन्थुझियास्टिकली. आय वॉज लाईक की किती भारी आहे असं 10 महिने 1 वर्ष कन्सिस्टंटली केल्यानंतर काय लेवलचे एफर्ट्स लागत असतील आणि त्यांना सगळ्यांना छान 50,000 आणि 25,000 आणि 1,00,000 2,00,000 असे सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज मिळत आहेत. अँड विच इज सो नाईस दॅट देअर कन्सिस्टन्सी अँड देअर कॉन्टेंट इज गेटिंग द व्ह्युअरशिप. सो मी सहज माझ्या आईला सांगितलं की किती छान आहे, मस्त 50,000 1,00,000 असे सगळे व्ह्यूज मिळत आहेत. मी हसत बोलले माझ्या कालच्या क्विक होम वर्कआउटला फक्त 18 व्ह्यूज मिळाले. असं मी खूप सहजच हसत म्हणाले. अँड फॉर माय शॉक, भले मस्करीत असो पण ती पटकन असं बोलून गेली की म्हणजे तुला फक्त 18 लोकच ओळखतात. आणि मला 2 सेकंड असं वाटलं की गरज होती का. नाही म्हणजे इतकं तुच्छ लेखायची गरज होती का. आणि भले 18 व्ह्यूज तर 18 व्ह्यूज. वॉज देअर एनी नीड टू ॲक्च्युली से की म्हणजे तुला फक्त 18 लोकच ओळखतात. देअर वॉज ॲब्सल्युटली नो नीड. अँड आय रिअली फेल्ट बॅड अबाउट इट की इट्स अ डिफरंट काइंड ऑफ अ फीलिंग की मी माझ्या अवतीभोवती असलेल्या लोकांना पाहिलं एकमेकांना प्रोत्साहन देताना
एक तर एक, दोन तर दोन, वॉट एव्हर. आय हॅव ऑल्सो बीन दॅट पर्सन की माझ्या फ्रेंड्सचे फोन घेऊन सबस्क्राईब करणं किंवा व्ह्यूज बघणं किंवा या सगळ्या गोष्टी, वी ऑल हेल्प इच अदर सो मच. आणि मग तुमच्या घरातलीच एक व्यक्ती असं म्हणते की श्री तू कोई नाही बचत तेरे गो. आणि मस्करीत नाही, आज एका अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकत असता, तुम्ही काहीतरी नवीन कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात केलेली असते. अर्थात हे मी आधीसुद्धा अनुभवलं. मी जेव्हा ज्वेलरी सुरू केलं तेव्हा आय डोंट थिंक आय had got investment help or I had got motivation help from my family members. किंवा मी जेव्हा सिरियलमध्ये काम करायला सुरू केलं होतं तेव्हा इट वॉज कम्प्लिटली अ वन मॅन आर्मी. आय यूज टू गो अलोन फॉर ऑडिशन्स, आय यूज टू डू एव्हरीथिंग बाय माय सेल्फ. अँड रोज घरी आल्यानंतर आय यूज टू टेल माय सेल्फ की यू डिड इट बाय युअर सेल्फ. सो असं काहीतरी घडलं विच हर्ट मी अ लॉट, की मी नवीन काहीतरी सुरू केलेलं आणि 18 व्ह्यूज. आय नो की सुरुवात करणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि जे कोणी या जर्नीमधून नवीन जात असतील, मला खरंच सांगायला आवडेल की पहिले तुम शुरुआत करो. Because if I can restart and I can get motivated from people around me, then even you can. And even if it is one view आणि ती एक व्यक्ती जी बघणारी आहे ते तुम्ही आहात, हे असं जरी असेल ना तरी पण प्लीज 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 तुम्हारे सारे सपने पुरे करो. बिकॉज इन द एंड जे तुमचं स्वप्न तोडतात किंवा जे तुमच्या स्वप्नांमध्ये अडथळा आणतात ते तुम्हाला कधीच मोटिवेट करत नाही. ते तुम्हाला फक्त तुच्छ लेखतात. किंवा तुम्ही 4 चौघांमध्ये यू आर द मोस्ट अंडर कॉन्फिडंट पर्सन इवन इफ यू बॉर्न विथ कॉन्फिडन्स. सो वॉट एव्हर इट इज, प्लीज, इट्स ओके टू गो थ्रू फेलियर्स, बट इट्स ॲब्सोल्युटली नॉट ओके टू नॉट इवन ट्राय once, twice, thrice, how many other times you want. Trial is a word for a reason. You keep trying, you keep trying, you keep trying. And you keep trying every day until you are happy. आणि जेव्हा तुम्हाला सुकून की नींद आएगी, सुकून की खुशी होगी आणि कोणीही आजूबाजूचं काहीही बोललं तरी पण तुम्हाला वाईट वाटेल, पण ते तुम्हाला तोडणार नाही. किंवा तुम्हाला वाईट वाटेल पण ते तुम्हाला डिप्रेशनमध्ये नाही पाडणार किंवा ते तुम्हाला डिमोटिवेट कम्प्लिटली नाही करणार. दुःख होऊ दे, वाईट वाटू दे, तुम्ही रडा, सगळं करा. जस्ट मेक श्योर कि तुम अपना सपना पीछे भूल न जाओ. कारण सगळ्यात जास्त जे आयुष्यात हर्ट करतं इज नॉट इवन ट्राईंग. मी डेफिनेटली पुढच्या व्हिडिओजमध्ये हे सांगणार आहे की आयुष्यात माझी कुठली छोटी छोटी स्वप्न होती आणि ती लाईफमधल्या काही सिच्युएशन्समुळे मला पूर्ण करता नाही आली किंवा आय कुडंट जस्ट गो अहेड विथ ऑल ऑफ दोज स्मॉल टायनी लिटल ड्रीम्स ऑर बिग ड्रीम्स ऑफ लाईफ जे तुम्हाला मोटिवेशन हे त्या वयात अनुभवायचं असतं. सो बिगेस्ट रिग्रेट in my 30s, I would say the biggest regret of life is listening to people and not even trying, or getting demotivated by people whose only aim is to demotivate you. आणि मला हेही नाही माहिती की लोक मुद्दामून करतात का, आपल्या आजूबाजूचे लोक मुद्दामून करतात का, त्यांच्याकडनं चुकून होतं का, त्यांना हेच करायचं असतं का, त्यांना जमत नाही म्हणून त्यांना तुमच्यामध्ये हे बघायचं नसतं. किंवा मी अशाही लोकांना पाहिलं की आय कुड नॉट सी युअर सक्सेस, और आय कुड नॉट सी यू हॅपी, और आय डोंट लाईक द फॅक्ट दॅट यू स्टँड ऑन युअर ओन फीट अगेन. बट you have to ignore all of this and you have to just cut them off from your life and make sure that you are your bestest friend. You are a person who always talks with yourself, understands, gets clarity. कारण तुम्ही जितकं स्वतःला शिकवू शकता, इथून स्ट्रॉंग होऊ शकता, क्लॅरिटी मिळू शकते, तितकं कोणीच तुम्हाला स्ट्रेंथ नाही देऊ शकत आणि क्लॅरिटी नाही देऊ शकत. सो मेक शुअर कि even if anything that is happening around you,
यू हॅव कॉन्व्हर्सेशन विथ युअर सेल्फ, यू गेट क्लॅरिटी. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही जर्नलिंग करा तर तुम्ही जर्नलिंग करा, बट मेक शुअर दॅट नेवर गेट डिमोटिवेटेड बाय पीपल हु हैव नॉट सीन एनी ड्रीम्स इन लाइफ. नेवर. क्योंकि इन लोगों को सपने पूरे करने का एक्सपीरियंस ही नहीं होता है. सो वो बस ज़िंदगी में आगे चलते रहते हैं. एनिवे, हे मी खूप जनरलाइज्ड बोलते आहे. सो या, दिस इज समथिंग दॅट ब्रोक मी अँड हर्ट मी फॉर दॅट मोमेंट. आणि मग मी थोडीशी अपसेट झाले आणि मग मी माझ्या बेडरूममध्ये आले. अँड मे बी आय जस्ट sulked for a minute or two, and I told myself that 18 तर 18, 2 तर 2, 3 तर 3, 5 तर 5. But if you still with the least, if you stay consistent this time, you don't even know कब वो बढ़ जाएंगे. And you don't even know ज्या मैत्रिणींनी तुम्हाला मोटिवेट केलं किंवा ज्या मैत्रिणींनी तुम्हाला साथ दिली, ज्या मित्रांनी तुम्हाला हेल्प केलं, मोटिवेट केलं, ज्यांनी साथ दिली, ते खूप खुश होते, ते खूप आनंदी होतील तुमच्यासाठी. आणि तुम्ही हे किस्से सांगाल ॲक्च्युली कदाचित फ्युचरच्या एका यूट्यूबवर. आय एम शुअर की जेव्हा ज्या टप्प्याला जे व्ह्यूज मिळतील किंवा जे सबस्क्रायबर्स होतील तेव्हा मी नक्की हा किस्सा सांगेन की 18 व्ह्यूज मिळालेले माझ्या सुरुवातीच्या 2-3 व्हिडिओजला, आणि तिथून आपण इथवर पोचलो. सो मला खूप मज्जा येईल हे मोटिवेटिंग किस्सा सांगायला. फारच छोटासा किस्सा आहे लाईफमधला, पण काय बोलायचं आता तुमच्याबरोबर. तर एव्हरीडे गोष्टी ज्या घडतात स्टोरी टाईममध्ये मी तुम्हाला ह्या शेअर करेन. सो हां, मी बेडरूममध्ये आले आणि मग आय सल्ट फॉर अ टाईम. अँड त्यानंतर आय थॉट की चलो ठीक आहे, आत्ता 2 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं अशीच अपसेट सॅड गेली, ती गेली, लेट इट बी. जेवण झालं आहे आपलं, आता आपण आपलं नेहमीचं देवळात जाऊया. सो नॉर्मली माझी सवय आहे की मी अनेक वर्ष, 2-3 वर्ष झाली आहेत, मी जेवल्यानंतर रोज देवळात जाते. बिकॉज आय फील दॅट इज वन रुटीन विच इज माय मी टाईम, आणि आय लव्ह डुईंग दॅट. सो मी कितीही लेट झालं किंवा शूटिंग असेल तरी पण माय ट्राय की मी देवळात जाते. आणि मग मी बाईक काढली आणि स्कूटी काढली आणि मठात गेले आणि तिथे ते 2 वॉचमॅन होते. त्यांनी मला हाय केलं. अँड आय वॉज लाईक, दिस इज सो स्वीट. आपण कुठेतरी जातो आणि रोज भेटणारी लोक आपल्याला हाय करतात, ओळख दाखवतात, आपण त्यांच्याशी गप्पा मारू शकतो, बोलू शकतो. हे किती छान मोटिवेटिंग आणि किती हॅपी मोमेंट आहे की 1 वाजता, 2 वाजता, कधीही जा तुम्ही, कोण ना कोणतरी आपल्या ओळखीचं असतं आणि कोणीतरी आपल्याला हाय करतं, आपल्याला हॅलो करतं. आपण त्यांना नमस्कार करू शकतो, आपण त्यांना कसे आहात असं विचारू शकतो, तेही आपल्याला विचारतं. आपण रँडम त्यांच्या बाजूला बसून गप्पा मारू शकतो त्यांच्यासोबत. हे किती छान आहे. अँड त्यांनी मला हाय केलं. त्याच्यानंतर मी नमस्कार केला आणि थोडंसं पुढे गेले तर तिथे एक आजी बसली होती जी जॉब करत होती. तिने मला हाय केलं आणि तिने मला सांगितलं की कशी आहेस बाळा, आणि म्हटलं मस्त. त्याच्यानंतर मी शिवाजी पार्कला उद्यान गणेशमध्ये गेली. तिथे एक वॉचमॅन होते, त्यांनी हाय केलं. सगळं छान आहे ना असं विचारलं. म्हणजे हे नॉर्मली आमचे कॉन्व्हर्सेशन्स रोजचे असतात, कारण दिस इज आवर ग्रीटिंग लँग्वेज. सो आम्ही असं एकमेकांना ग्रीट करतो. नंतर मी उद्यान गणेशमध्ये गेले आणि तिथे 3 भटजी होते. त्यांनी हाय 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 असं करून नमस्कार केला, हाय केलं, स्माईल दिली छान. अँड मग मी प्रदक्षिणा घातली आणि त्याच्यानंतर बाजूलाच कालीमातेचं मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर तिकडे असे 4-5 वॉचमॅन असतात. सो त्यातले आय थिंक 2 वॉचमॅन खूप वर्षापासून आहेत. सो त्यांनी हाय केलं, स्माईल केलं. नंतर एक भटजींनी स्माईल केलं. आय थॉट की इट्स नॉट जस्ट अबाउट दोज 18 व्ह्यूज, बट देर आर सो मेनी पीपल जे तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला भेटतात, ओळखतात, हाय बोलतात.
तुम्हाला ओळख दाखवतात, छान तुमच्याशी गप्पा मारतात आणि दीज आर द रिअल लाईफ आय डोंट नो अचीवमेंट्स का सक्सेस स्टोरीज का काय, पण दिस इज रियल लाइफ मोमेंट, रियल लाइफ स्टोरीज की people are so happy with a good cute smile on their face to say hi to you. and त्याच्यानंतर मी वळले आणि माझ्या बाईक टुवर्ड्स गेले आणि तिथे एक छोटी मुलगी बसली होती आणि शी जस्ट विथ अ ब्युटिफुल प्लेझंट स्माइल ऑन हर फेस शी जस्ट सेड हाय दीदी कैसी हो आप. आणि ओ माय गॉड द इनसेन्स ऑन हर फेस वॉज सो नाईस. मी तिच्याकडे गेले, ती गजरा विकत होती आणि मी तिला म्हटलं की आपका नाम क्या है, आणि मग तिने मला तिचं नाव सांगितलं. अँड आय वॉज जस्ट लुकिंग ॲट द इनसेन्स ऑन हर फेस अँड आय फेल्ट की आयुष्यात आपण जसे मोठे होतो तसं खूप सिच्युएशन्स लाईफमध्ये येतात, घडतात, खूप अप्स अँड डाऊन्स, हर्ट, हे सगळं जेव्हा लाईफमध्ये घडतं तेव्हा अनेकदा तुमचा चेहऱ्यावरचा तो इनसेन्स कधी कधी जातो किंवा तुम्ही लपवतात किंवा तुम्ही खूप स्ट्रॉंग हेडेड आहात हे असं वावरतात किंवा तुम्हाला तो इनसेन्स, ते क्लिअर हार्ट, क्लिअर माइंड हे ठेवायचं असतं, पण तुम्हाला अवेअरनेसने जगावं लागतं. आणि ती एवढी छोटीशी मुलगी जस्ट सेड सो स्वीटली की हाय दीदी कैसी हो आप. आणि I just felt कि I hope nobody in life hurts her, demotivates her, or takes away the smile, the innocence, the happiness from her face. आणि मी तिच्याकडे गेले आणि तिला म्हटलं की आप स्कूल में जाते हो क्या, क्या करते हो आप, कितने साल के हो. आणि ती खूप एक्साइटिंगली सगळ्या सांगत होती मला. आम्ही त्याच्याकडनं गजरा आणि चाफ्याचं फूल घेतलं अँड शी वॉज सो हॅपी ॲक्च्युली. इतका आनंद झाला तिला की खूप महिन्यांनी कदाचित कोणीतरी तिच्याबरोबर गप्पा मारत आहे किंवा बोलत आहे. बिकॉज अ लॉट ऑफ टाइम्स पीपल जस्ट इग्नोर और पीपल जस्ट वॉक ऑफ. पण तिने मला हे सांगितलं की मैं रोज यहाँ बैठती हूँ आणि मी कधीच तिला पाहिलं नव्हतं याआधी. सो मी खरंच असा विचार करत होते की हाऊ कम शी नोज मी. अँड आय जेन्युअनली फेल्ट की इज दिस अ मिरेकल मोमेंट टू मेक मी रिअलाइज की इवन इफ यू फील हर्ट देयर इज सम मिरेकल हॅपनिंग इन युअर लाईफ. यू जस्ट हॅव टू नोटिस की जे 10 मिनटं आधी तुम्हाला हर्ट करून गेलं की तुम्हाला कोणीच ओळखत नाही असं कोणीतरी बोलून गेलं आणि तुम्ही रँडम जागी जाता आणि तिथे असे तुम्हाला माणसं भेटतात जे तुम्हाला बघून खूप खुश आहेत, खूप आनंदी आहेत. अँड आय रिअली डोंट नो की खूप कमी आयुष्यात आनंदाचे क्षण असतात का ॲक्च्युली खूप आनंदाचे क्षण असतात तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही खूप कमी नोटीस करता. So I feel it was my learning lesson कि I start noticing all the little tiniest happy moments because I think त्या tiny happy moments मुळेच सेटवर घडणाऱ्या tiny happy moments किंवा रिअल लाईफमध्ये घडणाऱ्या किंवा इन जनरल अननोन लोक घडणारे किंवा आम्ही कुठल्या तरी जागेवर जातो आणि कोणीतरी तुम्हाला ओळखतं, कोणीतरी तुमचं कॅरेक्टर पाहिलेलं असतं आणि ते फार छोटे छोटे आनंदाचे क्षण असतात. अँड यू ओनली हॅव टू नोटीस. अँड आय एम शुअर तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असे अनेक क्षण आले असतील जिथे यू मस्ट हॅव फेल्ट दॅट यू आर लुकिंग फॉर बिग हॅपीनेस इन लाईफ बट यू इग्नोर द टायनी लिटल हॅपीनेस विच आर मेमरीज फॉर लाईफ टाईम. सो या बॅक टू द स्टोरी. मी खूप इथलं तिथलं बोलते आहे रँडम, पण हे असेच मनातल्या गोष्टी आहेत. सो असं काही स्क्रिप्टेड किंवा असं नाही आहे, जनरल बोलते आहे मी. सो त्यानंतर आय जस्ट सेड हाय काय आय जस्ट सेड बाय टू हर. आणि मी तिला म्हटलं की हमेशा खुश रहना,
मेक श्योर कि कोई तुम्हें कुछ भी ना बताए कि ये मत कर, वो मत कर. कोई तुझे ये ना बोले कि यू आर नॉट गुड इनफ. मेक श्योर कि तुम्हें जो करना है ना वो तुम करो. लाइफ टाइम के लिए ये इनोसेंस, ये खुशी वाला चेहरा कभी किसी को हर्ट करने नहीं देना. और किसी ने हर्ट भी किया तो भी टूटना मत. तुम्हें ज़िंदगी में जो बनना है वो बन, तुम्हें ज़िंदगी में जो करना है वो कर. और बाय एनी चांस मुझे जब कभी तुम दिखेगी मैं तेरे साथ बात करने आऊँगी. और तुझे जब कभी मैं दिखूँ प्लीज़ मेरे साथ बात करने आ जाना. आणि मला आठवतं आहे 15 मिनटं आधी माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं जेव्हा मी हर्ट झाले होते आणि मी असा हात फिरवला आणि त्याच्या 15 मिनटानंतर मी त्या मुलीच्या गालावर हात ठेवला आणि तिला शाबासकी दिली आणि तिला सांगितलं की ऑलवेज स्टे हॅपी. अँड आय लिटरली फेल्ट सो नाईस आफ्टर मीटिंग दॅट लिटिल गर्ल. मला माझ्यातली ती लहानपणीची मुलगी आठवली जी खूप छान इनोसेंट, कोणाचाही न विचार करता, कोणी बघतंय नाही बघत आहे, कोणी नोटीस करतंय नाही करत आहे, कोण काय बोलतंय याचा विचार न करता तिला जे हवं ते ती मनापासून करायची. अँड आय डोंट नो डोळ्यातनं पाणी काय येतं आहे. पण इट्स नॉट दॅट आय एम क्राईंगवाला क्राईंग, बट जस्ट बिईंग रिअलिस्टिक बिकॉज इट इज रिअल टाईम स्टोरी. आणि ओ गॉड, मी गळ्याला लावायचं क्रीम चेहऱ्याला लावलं आहे. एनिवे, हे सगळं मला गळ्याला लावायचं खरं. हां, सो अशा प्रकारे असं सगळं घडलं आणि अशा प्रकारे माझं आजचं क्विकवालं स्किन केअर रुटीनसुद्धा संपलं आहे. आणि मी तुम्हाला स्टोरी पण सांगितली आहे आज काय घडलं त्याची. सो आय होप मुद्दा हा आहे हे सगळं एक्सप्रेस करण्यामागे की कोणीही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासोबत कसंही वागो, तुम्हाला जे हवं ते करा. तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये तुमचे बेस्ट फ्रेंड, तुमचे बिगेस्ट मोटिवेटर, तुमची आई, तुमचे बाबा, तुमचा भाऊ, तुमची बहीण, हे सगळं तुम्ही तुमचं झालं पाहिजे. आणि आयुष्यात नाती बनवण्याआधी तुम्ही घट्ट स्वतःबरोबरचं नातं बनवा, विच नो वन इन द वर्ल्ड कॅन ब्रेक. अँड बी व्हेरी कॉन्फिडंट अबाउट वॉट यू वॉन्ट टू डू. आणि मला कधी भेटलात तर प्लीज माझ्याशी बोलायला या. आणि मला जर कधी कळलं की माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी भेटले आहे तर मी नक्की तुमच्याशी बोलायला येईन. तुमच्या आयुष्यात अशा छोट्या गोष्टी घडत असतील तर मला नक्की इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा भेटल्यानंतर सांगा. मला खूप आवडेल तुमच्या स्टोरीज ऐकायला किंवा मला खूप आवडेल कळून घ्यायला की तुमच्या लाईफमध्ये काही घडलं असेल तर तुमच्यासाठी हॅपी मोमेंट्स किंवा लर्निंग मोमेंट्स किंवा तुमच्यासाठी एक छोटे सिच्युएशन्स ऑफ हे असं आज एक नवीन शिकलो आहे, यू हॅव टू डील विथ थिंग्स लाईक दिस. हे मला नक्की सांगा. तात्पर्य स्मॉल स्टोरीज करण्याचं हेच आहे की बेसिक बॅकपॅक करता किंवा स्किन केअर करताना किंवा हेअर करताना मी तुमच्याशी गप्पा मारीन आणि माझ्या आयुष्यामध्ये काय काय घडतं हे सांगेन आणि तुम्ही मला तुमच्या आयुष्यात काय काय घडतं हे सांगाल. आणि जर मी कुठे बरोबर असेन किंवा कुठे चुकले असेल तर तुम्ही ते मला सांगाल आणि मला प्रोत्साहन द्याल. आणि खूप छान अमेझिंग आनंद तुम्ही आजवर मला देत आलात. तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मी अजून छान व्हिडिओज तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करत राहीन, छान सिच्युएशन्स तुमच्याबरोबर शेअर करत राहीन. तुमचे जर काही रेकमेंडेशन्स असतील तर मला ते नक्की सांगा. अँड आय विल सी यू सून. बाय. तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रसंगांना भले छोट्यातली छोटी गोष्ट असो, इररेलेव्हंट असो, काही असो, पण मला खरंच आवडेल माझ्या इंस्टाग्राम अकाउंट विच इज प्राची पिसाट 1111
किंवा माझ्या यूट्यूब कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगा की how did you deal with such how did you deal with such situations, or what is the right way of dealing with such situations. 2 वर्ष 3 वर्ष काहीच अपलोड नाही केलं, सो 0पेक्षा 18 इज अ गुड स्टार्ट, राईट? म्हणजे मला माहिती नाही मी सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह शोधत असते का, पण आय थिंक दॅट इज वे ऑफ लाईफ, राईट? It is absolutely okay to do nothing, get clarity, and then start again. The biggest failure is never trying, never starting, never doing anything, even when you can do it. Because देवाच्या कृपेने मी खूप छान छान लोकांना भेटते, खूप लहान लहान लोकांना भेटते, वयस्कर लोकांना भेटते माझ्या शूटिंग सेटवरती, आणि मला असं वाटतं की काहीच गमवायला नसतं. एव्हरीथिंग यू जस्ट गेन विथ एक्सपिरियन्स. 70 वर्षाची आजी आजोबासुद्धा शूटिंगवरती 12-12 तास काम करत असतात. सो हे मोटिवेशन घेतल्यानंतर आय थॉट इट्स ॲब्सल्युटली ओके की ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ना आपला एक्सपिरियन्स की 2दा आपण डिलीट केला आहे आणि मग व्ह्यूअरशिप गेली आहे, व्ह्यूज गेले आहे, विल फिगर आउट हाव इट गोज अहेड, एटलीस्ट लेट्स रिस्टार्ट अगेन, अशा थॉटनी जरी असेल तरी पण इट जस्ट ॲक्च्युली हर्ट मी फॉर अ सेकंड की काही गोष्टी आपल्या आजूबाजूची लोक आपल्याला प्रोत्साहन द्यायला बोलतात का, आपल्याला तुच्छ लेखाला बोलतात का, आपल्याला अजून तोडायला, आपला कॉन्फिडन्स अजून तोडायला बोलतात. बट द इनसेन्स दॅट शी हॅड ऑन हर फेस, हाय दीदी कैसी हो आप, इतक्या गोड प्रकारे ती बोलली की मी तिच्याकडे गेले, तिच्या गालावर हात फिरवला, तिच्या डोळ्यात, तिच्या चेहऱ्यावर मला तो इनसेन्स दिसत होता, आणि मला असं झालं की आय होप तुला आयुष्यात डिसअपॉइंट करणारं किंवा डिसअपॉइंट झालीस तर फक्त तेवढंच हायलाईट करणारं कोणी नको मिळू दे. तुला सतत आयुष्यभर हा चेहऱ्यावरचा आनंद, हा उत्साह हे जपून ठेवणारीच व्यक्ती मिळू दे. आय कुडंट रेजिस्ट ॲक्च्युली. आय जस्ट टोल्ड हर की बहुत खुश रहना, खूप आनंदी राहा, तुला जे करायचं ते कर, कोणाचंच ऐकू नकोस. आय विश हे वाक्य मला माझ्या मोठ्या बहिणीने सांगितलं असतं, किंवा आय विश माझ्या आयुष्यात कोणीतरी असं असतं जे ते सांगितलं असतं की कोणाचंच ऐकू नकोस. खूप इनोसेंट चेहऱ्याने, खूप इनोसेंटली, खूप सावधपणे स्वतःवर, स्वतःच्या इंट्युशन्सवर विश्वास ठेव आणि फक्त तुझ्या मनातलं, तुझ्या अनुभवाचं, तुझ्या विचारांचं ऐक आणि तेच कर. माहीत नाही मला खूप कमी मोमेंट्स असतात का खूप जास्त मोमेंट्स असतात आणि आपल्याला कमी मोमेंट्स जाणवतात, हे माहिती नाही मला, पण असे मोमेंट्स असतात जे आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवायचे असतात आणि कदाचित त्यांनी आपल्याला लक्षात ठेवावं असंही हवं असतं. कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलून गेलं आहे याचं वाईट वाटण्यापेक्षा, कारण जगाने, लोकांनी, बाजूच्यांनी, येणाऱ्या जाणाऱ्यांनी बोलणं फार वेगळी गोष्ट आहे. आपल्याला काही करून आई काही बोलली तरी पण जाऊ दे, आपणच आता आपली आई झालो आहे म्हणून आपणच बोलतो आता जाऊ दे ना. सो आत्ता तर हे मोटिवेशनमध्ये तू घ्यायला पाहिजे की 4,000-4,500 लोकांपैकी फक्त 18 लोकांनी पाहिलं आहे, फक्त 18 लोकांपर्यंत पोहोचलं आहे, म्हणजे तुला मिनिमम व्ह्यूज तर 18 येणारच आहेत, 18-20 हे व्ह्यू येणारच आहेत. इसके आगे नई सुरुवात है. 18 नंतर 20 जण बघतील, 25 जण बघतील, आणि त्या गोलपर्यंत आपल्याला पोचायचं आहे जिथे आपण एक एक पायरी सेलिब्रेट करू की 5,000 लोकांनी पाहिलं, 10,000 लोकांनी पाहिलं, 15,000 लोकांनी पाहिलं, आज पहिल्यांदा 25,000 लोकांनी पाहिलं. हे सगळं किती स्पेशल असणार आहे, हे सगळं किती हॅपीनेस आलं असणार आहे की 50,000 लोकांनी पाहिलं, 1,00,000 लोकांनी पाहिलं, 1,00,000 सबस्क्रायबर्स झाले. हे सेलिब्रेशन आत्ता तुला माहिती आहे की कदाचित तुझ्याबरोबर सेलिब्रेट करणारं कोणीच नसेल, पण तू
नेहमी रात्री डोळे पुसून आनंदाचे अश्रू येत असताना स्वतःसोबत स्वतःचा हात धरलास, स्वतःसाठी ठामपणे उभी राहिलीस आणि 18 व्ह्यूज ते 50,000 आणि 1,00,000 व्ह्यूज पर्यंतचा तू तुझा प्रवास अनुभवलास आणि पाहिलास. भले कोणीच अनुभवला नसेल किंवा पाहिला नसेल किंवा कोणी तुला साथ दिली नसेल किंवा तुझ्यासोबत उभा राहिला नसेल, पण यू डिड इट फॉर युअर सेल्फ, बाय युअर सेल्फ. and you'll be very happy about it. So yeah, you're not alone. I am very proud of you. नेहमी तुझ्यातली शक्ती, तुझ्यातली एनर्जी लक्षात ठेव. I just felt that was a miracle moment for me, and I just had a smile on my face and I felt so happy. आणि आयुष्यात एक गोष्ट कळली त्या दिवशी की तुमच्या जवळचं कोणीतरी तुम्हाला हर्ट करून गेलं ना, तर युनिवर्स तुमच्यासमोर अशी कोणीतरी व्यक्ती समोर आणून ठेवतं की ती व्यक्ती तुम्हाला आनंद देऊनच जाते.